मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता भरपूर ठिकाणच्या जागा रिक्त झालेल्या आहेत। तर यामध्ये आता नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे। तर यामध्ये आता नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतात का, याबद्दलची कोणती अपडेट आलेली आहे ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि जी साईट आहे ही साईट सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना यामध्ये योजनेचा लाभ घ्यायचा असेल 6 महिने प्रशिक्षणासाठी, तर तुम्ही यामध्ये नोंदणी करू शकता। तर नोंदणीबद्दल कोणती अपडेट आली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता असं एक वृत्तामध्ये आलेलं आहे की बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 6,000 ते 10,000 रुपये। तर यामध्ये राज्यातील युवकांचा त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नवीन नोंदणी सुरू झालेली आहे अशाबद्दल अपडेट देण्यात आलेली आहे। आणि ही बातमी 14 तारखेला लोकसत्ता या वृत्तामध्ये आलेली आहे। आणि बघू शकता की या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना एक साईट सुद्धा देण्यात आलेली आहे की rozgar.mahaswayam.government.in। इथं या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता, याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं असेल की ही जी वेबसाईट आहे ही बंद आहे म्हणून, तर आपण ही बघू की वेबसाईट सुरू आहे किंवा नाही आहे। तर यामध्ये बघू शकता प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित शिबिरातही नोंदणी करता येईल। नोंदणीकृत उमेदवारांना शासकीय, निमशासकीय किंवा खासगी व्यवस्थापनामध्ये रिक्त जागेतील योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे। त्यासाठी उमेदवारांनी महास्वयं संकेतस्थळावर CMYKPY ट्रेनिंग स्कीम अंतर्गत असलेल्या जाहिरातीकरिता ऑनलाईन अर्ज करावेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। 18 ते 35 वर्ष म्हणजे वयोमर्यादा ही 35च आहे। 35 पर्यंत ज्यांचेही एज असेल ते यासाठी अर्ज करू शकतात। आणि उमेदवारांचे शिक्षणसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहे। तर 12वी उत्तीर्ण, ITI, पदवी किंवा PG हे शिक्षण घेतलेले असावे। आणि उमेदवारांचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार कार्ड त्यांच्या बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे अशाबद्दल अपडेट दिलेली आहे। तर बघू शकता जी साईट दिलेली होती ती साईट सुरू आहे का आपण आता चेक करणार आहे। तर बघू शकता साईटवर क्लिक केल्यानंतर साईट ही एरर देत आहे की साईट बंद आहे म्हणून, परंतु साईट बंद नाही आहे। यावरती चेक करू शकता की मी मोबाईलवर चेक करत आहे तर मोबाईलवर ही साईट बंद दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकता साईट बंद दाखवण्यात आलेली आहे। तर आता मी जे मोबाईलच्या इंटरनेटवर ही साईट चेक केलेली आहे की मोबाईलच्या इंटरनेटवर ही साईट बंद दाखवते, परंतु साईट बंद नाही आहे। आता बघू शकता मी इथून माझ्या ऑफिसचं वायफाय याला कनेक्ट करतो। वायफाय कनेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता लाईव्हमध्ये या साईटला मी रिलोड करतो। रिलोड केल्यानंतर बघा साईट सुरू झालेली आहे। तर साईट सुरू आहे। साईटचा प्रॉब्लेम एकच आहे की मोबाईल इंटरनेट किंवा लॅन इंटरनेटवर साईट चालत नाही आहे। तुम्ही वायफाय घेऊ शकता किंवा कोणाचंही दुसऱ्या मोबाईलचं हॉटस्पॉट घेऊन तुम्ही साईटवर वर्क करू शकता। तर साईट सुरू आहे, यावरती संपूर्ण अपडेट देण्यात आली आहे। बघू शकता इथे नोंदणीसुद्धा करू शकता, तुम्हाला नोंदणी करायची आहे। आणि ही CMYKPY प्रशिक्षण व्यतिरिक्त इथे नोंदणी होणार आहे, म्हणजे हे आपण एम्प्लॉयमेंट कार्ड बोलतो। तर यावरती सुद्धा नोंदणी करणं गरजेचं आहे, कारण यावरती जे सर्टिफिकेट येते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जर तुम्ही नोंदणी करत असाल तर तुम्हाला यामधून मिळालेलं सर्टिफिकेट तिथे आपल्याला सबमिट करावं लागते। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। तर फॉर्म सुरू झालेले आहे, परंतु अजूनपर्यंत त्यावरती ज्या व्हॅकन्सी आहे त्या डिस्प्ले केलेल्या नाही आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण CMYKPY म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तर यामध्ये नोंदणी कशी करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे। म्हणजे विद्यार्थी नोंदणी करून ठेवू शकतात आणि जशा व्हॅकन्सी त्यावरती उपलब्ध झाल्या की त्यानंतर आपण त्यामध्ये अप्लाय करू शकतो। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नवीन विद्यार्थ्यांना आता संधी देण्यात आलेली आहे। याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।